नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी असणार आहे. याच पार्श्वभूमीवरती बदलापूरमधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवारांच्या मुलाखती आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेत आहोत. अर्थात तुमचा नगरसेवक कसा असावा, त्याला तुम्ही का निवडून देणार आहात, त्यांचं शिक्षण काय आहे, कौटुंबिक वाटचाल कशी आहे आणि जर ते निवडून आले तर तुमच्या प्रभागासाठी कुठली विकासाची कामं ते करू शकतात, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचमुळे तुम्ही 2 तारखेला योग्य बटन हे दाबू शकतात. तर आज आपल्यासोबत असणार आहे प्रभाग क्रमांक 15 च्या अधिकृत नगरसेवक पदाच्या उमेदवार अंजली हरिश्चंद्र गीते मॅडम. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच करू शकतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये. सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुमची शैक्षणिक आणि कौटुंबिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. मी अंजली हरिश्चंद्र गीते. माझं शिक्षण पदवीधर आहे, मी BA झाली आहे. आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचाराल तर दोन्हीकडे थोडंसं राजकारणात पहिल्यापासूनच होतो. माझे काका सुद्धा, तेव्हा मी पहिलं वोटिंग केलं 18 वर्षाचे असताना, त्यावेळेस माझे काका निवडणूक लढवली होती. आणि लग्न झाल्यानंतर सर एका पक्षाच्या माध्यमातून सतत होतेच. गेली 30-32 वर्ष सर या पक्षात होते. तिथनं आम्ही आता नाही विषय काढायचा तरीही आलाय. तर तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे ती गोष्ट, पुन्हा मलाही बोलायची नाही. येस. आणि कात्रपमध्ये त्यांचं गीते सर म्हणून ते प्रत्येक घरात ते ओळखीचे आहेत. त्यामुळे तर हा चेहरा आपण सर्वच ओळखतात आणि ते म्हणजे विकासाच्या कामांमधून. जर बदलापूर शहरामध्ये कात्रप परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 15 आणि आधी 12 वगैरे होता, तर त्या प्रभागामध्ये जर कोणी कुठली कामं केली असतील तर सर्वात पहिले नाव येतं गीते परिवार, गीते कुटुंब यांचं. ते कुठल्याही पक्षात असू द्या. आधी आपण जर बघत असाल तर भाजपा पक्षाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत होत्या. परंतु आजची घडामोड वेगळी आहे. जसे काहीतरी मतभेद जे आहे कुठेतरी आपल्या कौटुंबिक वादात देखील होत असतात, तसंच कित्येक वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या एका पक्षासोबत जे आहे त्यांना कुठेतरी तो पक्ष सोडावा लागला आणि आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत. असो, तो विषय वेगळा आहे. मात्र विकासाच्या कामांकडे आपण लक्ष देऊया आणि 2 तारखेला योग्य त्या व्यक्तीला मतदान करूया. मॅडम, या प्रभागामध्ये असं वाटतं का की कुठली कामं जी आहेत ती अद्यापही झालेली नाही आणि आपण नगरसेवक पुन्हा निवडून आलात तर ती कामांवरती आपण लक्ष केंद्रित करणार आहात? मला इथे गार्डन करायचंय. गार्डनचं स्वप्न माझं राहिलं, कारण कसं झालं, प्लॉट एक आहे पण तो आपल्या नगरपालिकेने हँडओव्हर आणखी नाही केला नव्हता. त्याच्यामुळे ते एक स्वप्न राहिलं माझं. तर ते मला करायचं. पण गार्डन फक्त खेळण्यापुरतं नाही, तर ते आपलं स्टडी सेंटर म्हणा किंवा एखादं चांगलं वाचनालय तिथे होईल, एखादं जिम होईल, असं म्हणजे सगळ्या गोष्टी होतील या पद्धतीने सगळं करायचं. ते काम माझं राहिलेलं आहे. आणि एक साकव जो मी सँक्शन केलेलं होतं, पण काही कारणास्तव ते रेल्वेची जागा असल्यामुळे तिथे आम्हाला केंद्राची परमिशन हवी होती. तर थोडा वेळ त्यासाठी हवा होता आणि तो वेळ कमी पडला. पण आता ही कामं आहे ती मला पहिला करायची. आणखीन एक गोष्ट म्हणजे आता मी पूर्ण प्रभागाचा विचार करते. एवढे दिवस काय, आता माझ्या वॉर्ड पुरताच विचार होता, पण आता 3चं आमचं पॅनल आहे. त्यामुळे प्रभागाचा विचार करून बोलते की आपल्या प्रभागामध्ये ग्रामीण रुग्णालय आणि खरंच तिथे सुविधा खूप अपुऱ्या आहेत. तर एक चांगलं ते रुग्णालयात कशा सुविधा वाढतील आणि कसं चांगलं रुग्णालय होईल त्यासाठी एक प्रयत्न करायचा आहे. मॅडम, काय वाटतं यंदाच्या वेळेस प्रचार जो आहे तो कसा सुरू आहे? आपण आधी जो आहे भाजपा पक्षाच्या माध्यमातून प्रचार केला, पण आता जे आहे नागरिक अचानक तुम्हाला बघत असतील शिवसेनेचे चिन्ह घेऊन हे करताना, तर काय वाटतं नागरिकांमध्ये कल कसा आहे? खूप सकारात्मक कल आहे. मी जेव्हा जाते, मला स्वतःला खरंच सांगते की थोडंसं हे होतं की तुम्ही कसं होतं की एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर लोक कशी एक्सेप्ट करतील असं वाटलं होतं. पण आता जेव्हा मी पूर्ण 2 वॉर्ड फिरली, तिसराही जवळजवळ माझा डोर टू डोर झालेला आहे बऱ्यापैकी. तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला पॉझिटिव्हच सगळे रिप्लाय आलेत. आणि असं नाहीत, कारण सगळ्यांना माहिती आहे कुठल्या परिस्थितीत मी पक्ष बदललाय. त्यामुळे मला खूप पॉझिटिव्हली घेतलं आता आणि सांगतात मॅडम तुम्ही काम केलेलं आहे. तर आम्ही स्थानिक लेवलवर पक्ष पाहतोच, पण पक्षाबरोबर आपलं काम कोण करणार आहे
आणि गेली 20 वर्ष जी व्यक्ती आपल्या बरोबर आहे ती आपल्याला तिला आज साथ देण्याची गरज आहे असं मला सांगतात स्वतःहून की आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही करताय प्रचार, आमच्यापर्यंत नाही आलात तरी आम्ही तुम्हाला वोटिंग करू, पण तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सगळं म्हणजे काही नाही असं अगदी खूप पॉझिटिव्हली वाटतं. तर आता मला जी भीती होती की मी दुसऱ्या पक्षात आली आणि समोरचं कसं रिॲक्ट होईल, आता ती भीती सुद्धा राहिली नाही. समोर तुमच्या जे व्यक्ती आहेत भाजपाचे आहेत, मांजरे म्हणून आहेत, आपण जर बघत असाल तर हर्षदा सुधाकर मांजरे, यांच्याकडे काही आव्हानात्मक म्हणून बघत आहात का? खरं तर हा प्रश्नच नको पाहिजे, कारण तुम्हीच एकतर्फी या वॉर्डामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहात, पण तुम्ही पक्ष सोडला मग त्यांना कोणीतरी एक तुम्हाला बिनविरोधी कसं काय निवडून देतील म्हणून एक त्यांनी डमी उमेदवार देखील आपण त्यांना म्हणू शकतो, असं जनता बोलते, आम्ही बोलत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? नाही, मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय आणि पुढेही करत राहणार. त्यामुळे समोर कोणती व्यक्ती आहे, तिची पार्श्वभूमी काय, मला तिच्याशी काही घेणं देणं नाही. आणि एक अंबरनाथवरनं आलेली एक 8-10 महिन्यापूर्वी इथे येऊन काहीतरी करणार आणि ते आता जनता दाखवून देईलच. जनतेला एक निस्वार्थ मनाची आणि साफ मनाची जे आहे प्रभाग क्रमांक 12 मधून अंजली गीते मॅडम बघायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर विरोधी पक्षाच्या माध्यमातून भाजपाच्या ज्या आहेत हर्षदा सुधाकर मांजरे या देखील आहे. परंतु या प्रभागामध्ये सर्वांचं लक्ष केंद्रित असणार आहे आणि एकतर्फी विजय हा शिवसेनेचा होतो का हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. मॅडम, यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे असं म्हटले जात आहे. याकडे आपण कशा पद्धतीने बघतात? नागरिक जे आहे पैसे स्वीकार करतील की त्यांना यंदाच्या वर्षी काहीतरी बदल हवा आहे, विकास हवा आहे? नाही, पैसा नाही ना, तेवढी पैशालाच जर व्हॅल्यू असती तर आज मी फिरते ना, हा सकारात्मक माझ्याकडे मग ते लोकांनी पाहिलं नसतं. पैशाचाच विचार केला तर माझ्यापेक्षा समोरचा उमेदवार कदाचित पैशाने जरा मोठा आहे ना, पण मला आज का मान मिळतोय? कारण लोक पैसाच बघत नाही, पैसा नाही तर कामं बघतात, व्यक्तिमत्व बघतात, तुमची पार्श्वभूमी बघतायत की तुम्ही गेली काय, तुमचं जे आयुष्य तुम्ही कसं जगलात ना याचा विचार नक्की करतात. मॅडम, मी खूप वेळा बघितलं की ज्येष्ठ नागरिक देखील तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. असं वाटतंय का की विजय आत्ताच झालेला आहे? नाही, खरं आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. त्यांना माझ्यामध्ये त्यांची मुलगी सून काय माहित नाही मला, पण खरंच तसं होतंय. मी जिथे जाते ना त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात की नाही ग, तू नको टेन्शन घेऊस. लहान मुलं सुद्धा ना आता भेटल्यानंतर बरीच मला सांगतात की आपलं पत्रक गेलं अंजली मावशी, हा आई ही बघ अंजली मावशीचं पत्रक आलंय ना. मग त्या आणि एवढंच नाही तर शाळेमध्ये सुद्धा माझी मुलगी 10 वर्षाची, तिला विचारलं जातं की काय आता तुम्ही शिवसेनेत आहात? आणि ती मुलं जसं काय मी त्या दिवशी असलो, बर्थडे पार्टी होती तिच्या मित्राची आणि तिथे मी तिला घ्यायला गेली कारण मला सोडायला जायला वेळ नव्हता. मी घ्यायला गेली, ती मुलं इतकी खुश झाली ना, म्हटलं अरे हे काय. नाही, आयडिया नाही मला, मी कधीच सेलिब्रिटी स्वतःला मानत नाही. मी सगळ्यात सामान्य जशा माझ्या सगळ्या मैत्रिणी मी त्यांच्यामधलीच एक आहे. फक्त एवढंच त्यांना मी आपली वाटते आणि हेच माझं एक प्लस पॉइंट म्हणा. असं बोलतात जे होतं ते चांगल्यासाठी होतं, हा एक वर्ड असतो आणि तेच कुठेतरी या प्रभाग क्रमांक ब मध्ये झालेला आहे का? आणि सर्वात जास्त जर कोणाला आनंद झाला असेल अंजली गीते मॅडमचा तर ते म्हणजे शिवसेना पक्षाला झालेला आहे. एवढा आनंद झालाय जणू काही हिरा जो आहे त्यांच्या हातात लागलेला आहे का असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेही नक्की सांगा. मॅडम, 2 तारखेला निवडणूक आहे, शेवटचं बदलापूरकरांना काय सांगा? नमस्कार. आता 2 तारखेला निवडणूक आहेत, तर सगळ्यांनी धनुष्यबाणाला नक्की वोटिंग करा आणि आपल्या नगर परिषदेवर आपला भगवा झेंडा नक्की फडकवा, हीच सगळ्यांना हात जोडून विनंती करते. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. कधीही वोटिंग करत असताना प्रभागामधील विकासाची कामं जी आहे ती सर्वात पहिले तुम्ही दूरदृष्टिकोन बघा, लक्ष केंद्रित करा आणि यापुढे देखील त्या प्रभागामध्ये तुम्हाला कुठली विकासाची कामं हवी आहेत, ते कोण करून देऊ शकतं हे बघा आणि त्यानंतरच वोटिंग करा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. धन्यवाद.